ठिकाणी पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा सूर्याजी महाराज बसले. माझ्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी महाराज तुम्ही आला आणि सुंदर अशी कीर्तनाची सेवा केली. महाराजांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा. पुन्हा एकदा महाराज तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. माझ्या शब्दाला मान दिला. एकच कॉल केला आणि सांगितलं महाराज तुम्हाला आमच्या घरी कार्यक्रम आहे, मातृपितृ पूजन सोहळा आहे, तुम्हाला यावं लागतंय. माझ्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहिला, आला, सुंदर अशी सेवा केली. तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. ऐका महाराज इथं आले, पण इथं येण्याच्या पाठीमागचं कारण एक आहे, ती आपली माणसं आहेत. जगाचा बाप ज्या जिल्ह्यात नांदतो त्या जिल्ह्यात महाराजांचा जन्म झाला, त्या जिल्ह्यात महाराज राहतात. जगाचा बाप पंढरीचा पांडुरंग परमात्मा ज्या गावामध्ये राहतो, ज्या गावामध्ये नांदतो, पंढरपूर जगाचा बाप विश्वाचा मालक, त्या गावावरून आज या ठिकाणी आपल्या सेवेकरता आलेले सूर्याजी महाराज असतील. पुन्हा एकदा महाराजांचं मनापासून धन्यवाद. हे सुंदर ते दानव उभे विटेवरी कर कटे भरी बोनिया. सुंदर ते दानव उभे विटेवरी कर कटे भरी बोनिया. तुळसी हार गळा कासे पिता आवडे निरंतर हे सीता. सुंदर ते दानव उभे विटेवरी कर कटे भरी ठेवनिया. हो सुंदर ते दानव उभे विटेवरी कर कटे भरी ठेवनिया. तुळसी हार गळा कासे पिता आवडे मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौतुकमणी विराज. तुळसी हार गळा कासे पिता आवडे निरंतर मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौतुकमणी विराज. तुळसी हार गळा कासे पिता आवडी निरंतर तुका मनी माझे हे सर्व सुख तुका मनी माझे हे सर्व सुख मनी माझे हे सर्व सुख तुका मनी हे पाहिन ती मुखावरीने पाहिन ती मुखावरीने तुळसी हार कासे पितांबर तुळसी हार कासे पितांबर तुळसी हार
पिता हरी विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रखुमाई दापते सोयरी गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ देई मज प्रेम सर्व काळ देई मज प्रेम सर्व काळ विठू माऊली आजीवन विठू माऊली आजीवन विठू माऊली आजीवन देई माऊली आजीवन संतरोनी राय हृदय माझ्या गोड तुझे रूप गोड तुझे गोड तुझे रूप गोड तुझे रूप गोड तुझे रूप देई मज प्रेम सर्व काळ मज प्रेम सर्व काळ देई मज प्रेम सर्व काळ तुका मने काही न मागे अनेक 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 तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख गोड तुझे रूप गोड तुझे नाम
हॅलो 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 बेस कमी कर. हॅलो 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 बेस थोडा हॅलो हॅलो थोडा हॅलो 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 ठीक हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरि जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम जय जय राम. हॅलो थोडा इको द्या नॉर्मल डिले थोडा कमी ठेवा इको हॅलो 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 रूप पाहता लोचन 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 रूप पाहता लोचन
रखुमा देवीवर तो विठ्ठल बरबा तो माधव बरबा जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम हॅलो हॅलो आपुलिया हिता जो असे जागा 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 माता पिता दया माता पिता तया कुळी कन्या पुत्र होती जी साध्वी कुळी कन्या पुत्र होती जे साधे कन्या पुत्र होती जी साध्वी कुळी कन्या पुत्र होती जे साधे दयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीते श्रवण गीता भागवत करीते श्रवण अखंड चिंतन विठोबा अखंड चिंतन विठोबा कुळी कन्या पुत्र होती जी साध्वी कुळी कन्या पुत्र होती जे साधे कन्या पुत्र होती जी साध्वी कुळी कन्या पुत्र होती जे साधे दयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा रामाने रामने भज करो त्यांची सेवा रामने भज करो त्यांची सेवा हरी माझ्या देवा पारणाई हरी माझ्या देवा पारणाई कुळी कन्या पुत्र होती जी साध्वी कुळी कन्या पुत्र होती जे साधे कुळी कन्या पुत्र होती जे साधे
आपुलिया हिता जोराचे जागता आपुलिया हिता जोराचे जागता आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता दयाळिया धन्य माता पिता दयाळिया कुळी कन्या पुत्र होती देता त्विक कुळी कन्या पुत्र होती देता त्विक कुळी कन्या पूत होती जे सात्विक कुळी कन्या पूत होती जे सात्विक दयाचा दयाचा हरी
आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटी देवा. गीता भागवत करीते श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीक वाटे देवा. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. मग माझे दैवा किंवा परी माझे दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीक वाटे देवा. समचरण सरोजम सांद्रणीडांबुदावं, जघन निहित पाणी मंडनं मंडनाना. तरुण तुलसी मालां कंधरं कंजनेत्रं, सदय धवल हासं विठ्ठलं चिंतयामि. पंढरीच्या देवराया, हरी पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया. दंडवत तुझे पाया, 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 दंडवत तुझे पाया. देवराया दंडवत तुझे पाया. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रहो लाधलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम्, कलंकांक तेजोदि कामोदि वक्त्रम, कलानीशवादापणोदारदक्षम. समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं, शरण शरण जी एकनाथा. पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष, झालो दास पायांचा. जोडून या कर पायी ठेवितो माथा, चरणी ठेवितो माथा. जोडून या चरणी ठेवितो माथा. परित्रामी विनंती माझा पंढरीनाथा, परित्रामी विनंती माझा पंढरीनाथा. जोडून या करा चरण ठेवितो माथा, ठेवितो माथा. बसावी विनंती माझी पंढरीनाथा, बसावी विनंती माझी पंढरीनाथा. जोडून या कर चरणी ठेवितो माथा किंवा पायी ठेवितो माथा. परिसावी विनंती माझी पंढरीनाथा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. शेवे लागी सेवक झालो, शेवे लागी सेवक झालो. वेला
लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा हे सेवेला की सेवक झाला तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी नकरा भावे मागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावे सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा सभा सकळ साधू संतांची महामुनी विरक्तांची पंडित पाठक वाचकांची या सकळा ते विनवणी करा विठ्ठल स्मरण आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी वैसऊ पावले श्री गुरूंची ते नमस्कारोनी आता आता वंदू रंग भूमिका कीर्तनी उभे असते लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया नमन माझे दंडवत ऐसे नमन करोनी सकळा हरिकथा बोलवी बोबडिया बोला अज्ञान मनोनिया पुलिया बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठाला असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा रामकृष्ण हरी मातृपितृपूजन सोहळा वर्ष तिसरे गौरव आई वडिलांचा सन्मान सोहळा आपल्या परिसरातील कीर्तनकार वारकरी तथा सर्व सामूहिक आई वडिलांचा मातृपितृपूजन सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्तानं होत असलेला भव्य दिव्य कीर्तन महोत्सव या कीर्तन महोत्सवामध्ये वारकरी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या दानशूर व्यक्तींचा सन्मान सोहळा वारकरी सेवा गौरव पुरस्कार आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कीर्तनकारांची कीर्तन त्यासोबतच संपूर्ण जे कार्य आहे या कार्यामध्ये विशेष ज्यांचं सहकार्य आहे असे ज्ञानेश्वर भजनी मंडळ कारुंडे श्री संत ज्ञानेश्वर भजनी सेवा मंडळ धर्मपुरी ज्ञान वैभव वारकरी संस्था मुरुची श्री संत सद्गुरू बाळूमामा मुला मुलींची वारकरी शिक्षण संस्था नातेपुते श्री तुकोबाराय वारकरी शिक्षण संस्था हनुमंतावाडी श्री सद्गुरू संत बाळूमामा गोशाळा धर्मपुरी श्रीमद जगद्गुरु आध्यात्मिक वारकरी गुरुकुल कटगुण चैतन्य आश्रम आध्यात्मिक गुरुकुल दिवे पवारवाडी ज्ञानेश गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था भाडळी डोंबाळे मंडप साऊंड मोरोची त्यासोबतच वरून गुरुवर्य हरिभक्तीपरायण वंदनीय धनंजय महाराज कदम हरिभक्तीपरायण अनिल महाराज कर्वे हरिभक्तीपरायण जाधव महाराज हरिभक्तीपरायण चैतन्य महाराज या संपूर्ण मंडळींच्या सह या ठिकाणी कीर्तनासाठी विशेष करून ज्यांची साथ आहे असे पंचक्रोशीतील सर्व कीर्तनकार गायक वादक मृदंगाचार्य वारकरी बंधू कीर्तनसाठी असलेले ज्ञान मंदिर वारकरी शिक्षण संस्था दहिगाव आणि विशेष स्वरूपाचं सहकार्य हरिभक्तीपरायण नम्रता महाराज कर्वे मोफत मुलींची वारकरी शिक्षण संस्था खुंटे फलटण आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन ज्यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे अशा कारुंडे भुजबळ वस्ती तालुका माळशिरस जिल्हा सोलापूरच्या युवा कीर्तनकार शिवव्याख्यात्या आयोजक हरिभक्तीपरायण कुमारी आरतीताई महाराज भुजबळ यांच्या वतीनं ज्यांना पुरस्कृत करण्यात येते असे सन्माननीय मधुकरजी दादा धनंजय दाभाडे मुळशी श्री संतोषजी दादा केशव केदारी लोणावळा मावळ आणि एकनाथ रायवाकरचे साईनगर पिंपरी असा एकूणच संपूर्ण कार्यक्रमाचा गोषवारा आहे। या कार्यक्रमासाठी पहिल्यांदा गड्याने एकदा जोरदार टाळ्या वाजवा मावली। जोरदार टाळ्या याच्यासाठी वाजवायच्या की सगळीच गुणी मंडळी माझ्या सोबत आहेत, सगळी गुणीजन माणसं आहेत सगळी। आता मी खरं तर इकडे दे माझ्याकडे, खरं तर मला या गोष्टीचं कौतुक आहे, तुमच्या आजूबाजूला एवढे सगळे कीर्तनकार असताना माझा म्हणजे योग चांगला म्हणावा लागेल। ज्या योगाने कसं आहे आता बोलायचंच आहे, आपल्या हातामध्ये जेवढी वेळ आहे तेवढ्या वेळामध्ये आपण बोलणारच आहोत, पण आज खऱ्या अर्थाने ज्यांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभते ही खरं तर हरिभक्तीपरायण
आदेश महाराज, हरिहर हरिभक्तीपरायण, अभिमन्यू महाराज हरिभक्तीपरायण, प्रमोदजी महाराज पालवे, ओम साईचे चैतन्य दादा, नुकतीच ज्यांची ओळख झाली असे सागरजी महाराज काटकर, आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम होतोय ते दोघही जण आई आली वडील, पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. सांगू का तुम्हाला, हे संयोजन करणं हे सगळं बोलायला सोपं आहे, इथं कंबर बांधून बोलायला काय लागतं. ज्या माणसाला मी बोलणार आहे आता बोलायला चालू केल्यानंतर याच्यामध्ये कुमारी आरतीताई अर्जुन भुजबळ, त्यांचे वडील वंदनीय अर्जुन भुजबळ, मातोश्री सुरेखाताई भुजबळ, भाऊ महेश भुजबळ हे आणि यांच्यासह संपूर्ण त्यांचा जो परिवार आहे, या सगळ्या परिवाराला गड्या द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे. कारण गावामध्ये सुद्धा कुठं कुठं एवढी माणसं असत नाहीत बरं का. आता आपण कीर्तन करतो, तुम्ही कीर्तन करताय, मी कीर्तन करतो, आपण सगळीकडे फिरत असतो, नाही माणसं एवढी असत बहुतेक ठिकाणी. जिथं आहे तिथं आहे, पण इथं आता काय स्टेज असा वर उचलायला लागलाय आता, बरोबर आहे की नाही. एवढं वातावरण तयार झालंय आणि त्याच्या पाठीमागची जी भावना आहे ती भावना निर्मळ आहे. दररोज कीर्तन करतो आपण, श्राद्धाची, 13व्याची, 10व्याची, पुन्हा काय मासिकाची, कायम कीर्तन चालू आहे. सांगू का तुम्हाला, अगदी प्रामाणिक मनाने, मी साधा आणि वारकरी माणूस आहे, आपल्याला काही फार कळतं असं नाही, पण जेवढं कळतं तेवढं गाथ्यावरती विश्वास ठेवून बोलण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. माऊली किती गोड पकवाज वाजवला यांनी, ते पकवाजातून माणूस तन 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 करायला लागला होता असा. हे बोलायला सोपं आहे, जी माणसं वाजवतात, मृदंगाचार्य असो, गायनाचार्य असो, विठ्ठल प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने काम करतोय, पण आपलं काम करत असताना त्या कामामध्ये आपण आपलं सर्वस्व अर्पण केलं पाहिजे, आपण आपलं सगळं दिलं पाहिजे. तुम्ही थोडासा आवाज असा करा की जेणेकरून मला ताप होणार नाही, सगळ्यांपर्यंत पोहोचेल व्यवस्थित, जेणेकरून तुमचा माझा तास 2 तासाचा संबंध आहे, त्यानंतर आम्ही जाणार आहे, तुम्ही जाणार आहे, सगळेजण जाणार आहेत. या जगात कोणी राहणार आहे का? सगळेच जण जाणार आहेत ना, बरोबर आहे की नाही? सगळेजण जाणार आहेत. जाताना आपली काहीतरी पाठीमागं नाममुद्रा शिल्लक राहिली पाहिजे, आपला काहीतरी संस्कार मागं राहिला पाहिजे. हा साधू संतांचा नित्य अट्टहास आहे. हे साधू संतांनी आवर्जून सांगितलंय. मी आल्यानंतर मगाशी सांगितलं, आताही सांगतो बरं का. आपल्याकडं जे काम आलेलं आहे ते प्रामाणिकपणे जो बजावतो ना, त्याला या जगामध्ये कुणाचीच भीती नाही. फक्त आपलं काम काय पाहिजे? प्रामाणिक पाहिजे. जो आपल्या कामाशी प्रामाणिक आहे त्याला कुणालाही भ्यायची, घाबरण्याची गरज नाही. कारण महाराजांनी सांगितलंय, ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. आपली साधना खरी आहे, आपली सेवा खरी आहे, आपलं वर्तन खरं आहे, तर आपला शिक्का, आपली नाममुद्रा नक्कीच उमटल्याशिवाय राहणार नाही. रामायणातला पुरावा आहे, आपल्या सगळ्याला ठाऊक आहे. खारुटीची सुद्धा नोंद घ्यावी लागली, बरोबर आहे की नाही, रामायणाला. त्याच्या म्हणजे नाथांच्या असेल किंवा महर्षी वाल्मिकींच्या नोंदीमधून खारुताई सुटत नाही. प्रत्येकानं आपलं आपलं काम, आपण आपल्या स्वतःशी प्रामाणिक असलं ना, सगळ्या गोष्टी होत असतात. हे बघा, या जगामध्ये जो तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातलिया भय नरकादाने घातलिया भय, नरकादाने घातलिया भय, नरकादाने घातलिया भय. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातलिया भय नरकादाने घातलिया भय, नरकादाने कामने सत्य कर्मा व्हावे साह्य, घातलिया भय घातलिया भय मातृपितृपूजन सोहळ्याचं हे 3रं वर्ष आहे. बरं, थोडा इको राहू द्यायचं. 3रं वर्ष आहे आणि 3ऱ्या वर्षाला विलक्षण अशा स्वरूपाची उपस्थिती आहे. मला खरं तर वैयक्तिक शिवव्याख्याता आणि युवा कीर्तनकार आरतीताईंचं, त्या स्वतः शिक्षित आहेत, बरं, एज्युकेटेड आहेत त्या, आणि स्वतः या गोष्टीचा वसा घेऊन लोकांना आपण करुणी करवी अनिका, म्हणजे आपण स्वतः करायचंय आणि हे करताना लोकांना इथं एकत्र
घेऊन मिळविली मानली वैष्णवांची. हा जो काही संस्कार आहे ना, त्या आरतीताई मोठ्या प्रेमाने करतायत. खऱ्या अर्थाने आरतीताईंसाठी एकदा मनपूर्वक आपण खरं तर त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे, कौतुक केलं पाहिजे. कारण आपला जो वारसा आहे ना, आपला जो संस्कार आहे तो जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. बरोबर आहे. मी असा हात केला तर तुम्हाला नाही बरं करत, आता मी बोलता बोलता करतो, नाहीतर तुम्ही म्हणताल वाढव वाढव म्हणतोय मग काय. बरोबर आहे नाही. जनी ते प्रवचन असतात, प्रवचन. आणि प्रवचनामध्ये आपण म्हणतो की नाही, हरे राम 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 हरे हरे. ज्याला म्हणता येत नाही ते म्हणते आलं याम 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 आलं. रामाकडे ध्यान नाही, यमाकडे ध्यान नाही. मग थोडा इको असू द्यायचा म्हणून मी असं जरी केलं तरी तुम्हाला या किंवा वाढवा म्हणत नाही बरं, लक्षात घ्या. त्याच्यामुळे हा जो मातृपितृ सोहळा आहे, मी पोट तिडकीला अनेक ठिकाणी गुरु बोलत असतो. ते बारकावा असा सांगतो तुम्हाला. महाराज श्राद्धविधी एकानं मला खरं विचारलं की श्राद्धविधी जर नाही केला तर चालेल का. म्हणलं उपकार कशाला करता आई बापावर करून, श्राद्धविधी करून आई बापावर उपकार कशाला करायचा. मग आता ज्यांना श्राद्धविधीच करायचा नाही ते मासिकन बाकीच्या वैकुंठ श्राद्धन ह्या तर गोष्टी लांबच राहिल्या. म्हणजे आई वडिलांच्या विषयी समाजामध्ये सध्या एक विदारक परिस्थिती आहे. आई आणि वडील यांना मानणं साधू संतांचा महाराष्ट्र आहे. आणि साधू संतांच्या स्वतः आचाराच्या या परिप्रेक्ष्यातून तयार झालेली ही आपली माती भूमी. आणि अशामध्ये साधू संतांनी आई वडील वंदनीय मानले नाही. आमची संस्कृती मातृदेवो भव म्हणते. संस्कृती काय म्हणते आमची? मातृदेवो भव. आई ही देव आहे, माता ही देवता आहे. पितृदेवो भव, आई ही देव आहे. वडील महाराजांची अनेकांची अनेक प्रमाण आपल्याला म्हणता येतील, गाता येतील. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तेने न जावे तीर्थाशी माये बापे केवळ काशी. तेने न जावे तीर्थाशी, त्याला तीर्थाला जायची गरज नाही. जो नित्य आई आणि वडिलांची सेवा करतो, देव त्याच्या पाठीशी नाही, देव त्याच्या सोबतच आहे. तो मागे पुढे उभा राहे सांभाळीत. तो ज्याच्यासाठी राहत असेल ना उभा, तर त्याच्यामध्ये प्रधान कारण हे आहे की जो आपल्या आई आणि तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. ज्ञानोबरायांचा पुरावा काय आहे? विठाला ज्ञानोबराय सांगतात, सकळ तीर्थाची दुरे जी का माता पितरे. सगळ्या तीर्थाची दुराई. या जगातली सगळी तीर्थ दररोज दुपारी त्यांच्या दारामध्ये येतात, त्यांच्याकडे येतात. कशासाठी? त्यांच्याकडे येतात जे आपल्या आई वडिलांची सेवा करतात. महाराष्ट्रात फार मोठी माणसं येतो आणि फार चांगलं बोलतात. ते सांगतात, जी बाई किंवा जो माणूस किंवा जी पोरं आई बापाच्या पाया पडतात, त्याने विठेवरच्या मालकावर जायला उशीर झाला त्याला तरी चालतो. आई वडील कारण तो कशासाठी? पुंडलिकाच्या भाव अर्था. पुंडलिकाच्या भावा हुनी झाला येता, गोकुळी उडी येता. निज प्रेम भक्ती भक्ता, निज प्रेम भक्ती भक्ता. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी हुनी झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता. घ्या घ्या आता म्हणत असे. आपली आई आणि आपल्या वडिलांची सेवा अखंड करतो कोण? पुंडलिकराय अखंड सेवा करतो. आणि जो पुंडलिकराय आपल्या आई वडिलांची सेवा करतो, जगाचा मालक पांडुरंग परमात्मा तिथं येऊन म्हणतो, ए माझ्याकडे ध्यान दे जरा, मी आलोय. म्हणतो बरं का तो, मी आलेलो इथं, माझ्याकडे ध्यान दे. त्यानं सांगितलं, जोपर्यंत माझ्या आई वडिलांची सेवा पूर्ण होत नाही तोपर्यंत मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे, तोपर्यंत तुम्हाला इथं थांबावं लागेल. महाराज पांडुरंग परमात्मा उभा केला. दोघांनी पांडुरंग परमात्मा उभा केला. बघा निळोबरायांचं काय प्रमाण आहे तुम्हाला आठवलं तर म्हणून टाका. विठ्ठल येते तुझं लागी बोलाविले कोणी, आरतीला वाचून आला सीता, आरतीला वाचून आला सीता, आरतीला वाचून आला सीता.
संत शिरोमणी निळोबाराय. आणि निळोबाराय वाट बघत होते आणि तिथं देव आले पांडुरंग परमात्म्याला. निळोबाराय म्हणले येते तुझं लागी बोलाविले कोणीतरी. पोरांना म्हणत असतो पाणी टाकून द्या, ऐकत नाहीत पोरं. येते तुझं लागी बोलाविले कोणी. अरे तुला बोलावलंच नाही तर का आलास तू? ऐका, हे वाट बघत होते तुकोबारायांची. तसं पुंडलिक राय सेवा करतायत आई वडिलांची, आणि आई वडिलांची सेवा करताना देव येतो. याचा अर्थच इतका आहे की देवालाही ते थांबवतात. आई वडील प्रधान आहेत. सांगितलं ना, मातृदेवो भव पितृदेवो भव. आई वडिलांच्या पेक्षा या दोघाही माऊल्यांना आज कुमारी हरिभक्तीपरायणशिवाय व्याख्यात्या आरतीताई यांच्या वडिलांचं कुठलं पुण्य आहे आणि आईचं कुठलं पुण्य आहे? बहुता सुकृताची जोडी. बरोबर आहे की नाही? आपल्या पोटाला सात्विक संतती जन्माला येण्यासाठी सुद्धा पुण्य करावं लागतंय. पुण्याशिवाय सगळ्याच गोष्टी जर महाराजांचं म्हणणं आहे प्रारब्धाच्या अधीन आहेत, तर आपल्या पोटाला चांगली लेकरं येणं हे आपलं सत्कर्म नाही तर काय आहे? चांगलं कर्मच आहे ना. आणि आज अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत, मज त्यांची सेवा घडो. मला त्यांची काय घडली पाहिजे? सेवा घडली पाहिजे. महाराज, अशा माऊल्यांची मला सेवा घडली पाहिजे, जे आई आणि वडिलांची आपुलिया हिता जो जागता असे, तयाची या माता धन्य आणि तयाची या पिता धन्य. अर्थात ही कुटुंब व्यवस्था, कुटुंब वत्सलता केवळ श्रीमंतच नाही, तर सगळ्यात साधू संतांनी तुम्हाला कुटुंब व्यवस्था आणि कुटुंब वत्सलता मान्य केलेली आहे. आणि ती मान्य करून त्याचा अंगीकार करून खऱ्या अर्थाने तुम्ही आश्रमात आहात, त्याच्यापेक्षा ईश्वराची तादात्म्य तुम्ही साधताय का? तुम्ही देव मिळवण्यासाठी काही प्रयत्न करताय का? ते जर तुम्ही करत असाल तर त्याला माझा साष्टांग दंडवत आहे. पंढरपूरचा नियम घेऊन पंढरी नाही अभिमान, पाया पडायचे नाही एकमेका. इथं एकमेकांच्या पाया पडतात, एकमेकांना ऋणांगण घालतात, दंडवत घालतात. इथं वयाचा वारकरी संप्रदायाचे जे अनेक वैशिष्ट्य आहेत, त्याच्यामध्ये हे जात धर्म पंथ या सगळ्याच्या बाजू आहेत. बाजू या सगळ्या कुणाला दिलेले आहेत आणि सगळ्यांना आपलंसं केलेलं आहे. तिथं आल्यानंतर नाही विचारलं जात. मगाशी सांगितलं मी, जरी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, ज्ञानोबारायांना अभंग म्हणा बोला, हे सांगण्याचा अधिकार आहे संत जनाबाईंच्याकडे आहे. आणि नाथरायांनी एक निर्वाळा दिलाय तुम्हाला सांगतो, मुखी गाता हरी पवित्र तो नर अथवा नारी, होका दुराचारी. मुखी गाता हरी पवित्र तो. म्हणून या मातृपितृ पूजन सोहळ्याच्या निमित्तानं जे महाराजांनी नियोजन केलेलं आहे, या नियोजनामध्ये आज खऱ्या अर्थाने मला पुन्हा एकदा आदेश महाराज, ही सोनी मराठीवर भेटलेली माणसं पुन्हा भेटलीच नाही तो. आणि आम्ही तर पहिल्या दुसऱ्या राऊंड मध्ये बाजूला सरलेली माणसं आहे, त्याच्यामुळे तिसऱ्यापर्यंत आमचा काही संबंध नाही. आम्ही आमच्या दोपट्या घेतल्या आणि बाहेर पडलो. बरोबर आहे की नाही? महाराज सांगतात, जो आपल्या हितामध्ये जागा आहे तयाची या माता धन्य. जो असे जागता माता पिता तयाचिया. तुम्ही जर गावाकडनं येताना रस्ता बघितला ना मोरोचितनं, मी तेवढ्या 2 वेळा फोन केला. अंतर किती आहे? 2 किलोमीटर. 2 किलोमीटर मध्ये 2 वेळा फोन केला. म्हणलं इकडंच घर आहे ना. म्हणजे रस्ता असा आहे, आमच्या इकडं पळशी नावाचं गाव आहे. 9 ते 11चं कीर्तन केलं का 10 ते 12चं कीर्तन केलं आम्ही. आणि जी आमची गाडी चुकली, गाडी नाही चुकली, वाट चुकली, त्या वाटेनं आम्हाला 4 वाजेपर्यंत जाग्यावर आणलं नाही किंवा 4 वाजेपर्यंत. कारण काय? काहीच कारण नाही. लोटवाडीला जाऊन आलतो आणि लोटवाडीला जाऊन आल्यामुळे अडचण झाली. पांडुरंग म्हणला असेल लगा, नारळ माझं घेतो, पाकिट माझं घेतो, नाव त्याचं घेतो. नारळ त्याला व्हायला. कळलं का तुम्हाला? त्या दिवसापासून पुन्हा गेलो नाही. पोरं मला म्हणत होते आता लोटेवाडीला इकडनं जमल. म्हणलं पुन्हा माघारी जायचंय का थांबायचं इथं? बरोबर आहे की नाही? सांगू का तुम्हाला, एकविध आम्ही न धरू पालट, हा पांडुरंग परमात्म्याचा वसा आणि वारसा आहे. महाराज, आपण साधना स्वीकारलेली आणि स्वीकारलेली साधना यथोचित पद्धतीनं पांडुरंग परमात्म्याच्या पर्यंत पोहोचावी, यासाठी न कुठल्या जातीचं बंधन आहे, न कुठल्या धर्माचं बंधन आहे, न कुठल्या लिंगाचं बंधन आहे. सकळासी येथे
आहे अधिकार कलयुगी उद्धार हरीच्या नामा म्हणून सांगितलं नर अथवा नारी हो का दुराचारी मुखी गाता हरी पवित्र तो. ताईंना पुन्हा एकदा या ठिकाणी मला पाचारण केलं, मला या ठिकाणी शिवेसाठी बोलावलं, त्याबद्दल पुन्हा एकदा ताईंचं आणि संपूर्ण आपल्या परिवाराचं, ज्या मातोश्रींचं या ठिकाणी आज पूजन आहे, ज्या वडिलांचं पितामहांचं पूजन आहे आणि त्यांच्यासह इतर जे काही एक आदर्श घालून देण्याचा प्रकार आहे. यद्यदाचरती श्रेष्ठ तत्तदेवे तरो जनाः येत वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती आणि तेची एर उपाशिती सामान्य सकळ. आपण चालत असताना लई कॅमेरे आपल्याकडे आहेत किंवा लई कॅमेरे आपल्याकडे आहेत. तुम्ही 99 गोष्टी चांगल्या करा आणि एक गोष्ट तुमची चुकू द्या, समाज तेवढीच घेऊन उभा राहणार. महाराज आम्हाला वाटत होतं पण ते करत राहतात लोक. कळलं का तुम्हाला? 99 कामं चांगली करा आणि एक काम तुमचं चुकू द्या. अहो चुकणार आहे ना, नाही चुकला तर तो कोण देव होईल की? माणूस आहे म्हटलं की चुकणार आहे, चुका होणारच आहेत. पण झालेल्या चुका, हे बघा सांगू का तुम्हाला, साधू संतांचे आदरण सांगतो मी तुम्हाला. चुकणारा मोठा आहे का त्याला क्षमा करून आपलंसं करून पुढे चाल म्हणणारा मोठा आहे? सांगा की चुकणारा चुकणारच आहे ना. मी चुकणार आहे, तुम्ही चुकणार आहे. जो ज्या दिवशी आपलं चुकणं थांबलं त्या दिवशी आपण देव झालो. विठाला बोलणारी लोक बोलतच असतात. आपण अनेक ठिकाणी सांगत असतो, बोलणारी लोक बोलतच असतात. काम करणाऱ्यांना आपलं काम सोडायचं नसते. ते काम बरं. काही लोक मौन धरतात, नुसतं बोलतच नाही. त्याला अनुल्लेखानं मारणं असं म्हणतात. उल्लेख न करता मारणं हा समाजात प्रकार आहे बरं का. आता मी चिंतन करणार, मी 12 पुस्तकं लिहिल्यात आणि 2 ग्रंथ ओव्यातनं लिहिल्यात. म्हणजे आपलं न मिरवी अभ्यास लिहिले, ते मिरवण्यासाठी नाही सांगत मी. परमार्थ हा मुरवायचा विषय आहे, मिरवायचा नाहीच आहे. त्याच्यामुळे पण कधी कधी सांगितल्याशिवाय बी कळत नाही हो. हा तुमचं तुम्ही बघा, आम्ही कुठं तर कीर्तनाला सांगितलं तुम्हाला काय, तर प्रत्येक ठिकाणी वेगळी वेगळी तर आहे. सांगू का तुम्हाला, आपल्याकडचं कळावं, साधू कळण्यासाठी, संत कळण्यासाठी साधूच व्हावं लागेल ना. महाराज श्रीमंतांनी सांगितलं, श्रीमंत सांगतात संताचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येते. बहुदुदड जरी तुका म्हणे अंगे व्हावे जै आपण तरीच महिमान येईल कळू. साधू समजवून घ्यायचंय. चाकोरीवर आहात ना तुम्ही, किमान त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टी अंगी करण्यासाठी पाहिजेत. श्रद्धेय गाथा मूर्ती रौद बाबा पोट तिडकीनं अनेक वेळा सांगतात की साधूचे शब्द आहेत ना, साधूचे, हे साधूचे शब्द वाया जात नाहीत. बरं, साधूचे शब्द वाया जात नाहीत. त्याचं कारण साधू थोर जाना, 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 कलियुगी बोला साधू थोर जाना, कलियुगी थोर जाना, कलियुगी साधू थोर जाना, कलियुगी साधू थोर जाना, साधू थोर जाना, ए साधू थोर जाना, साधू साधू थोर जाना, साधू थोर जाना, ए साधू थोर जाना, साधू थोर जाना, ए साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, कलियुग साधू थोर जाना, साधू थोर
साधू थोर दाना करून कलियुगी कलियुगी. जरा टाळ्या वाजवा माय, किती गोड आहे सगळं बघा ना. अरे साधू किती मोठा आहे. साधूची ताकद समजून घेण्यासाठी किमान साधून हे महाराजांचा गाथा, सगळ्या साधू संतांचं वाङ्मय हे आचारासाठी आहे. हे पुन्हा पुन्हा बाबा सांगतात बरं, हे आचारासाठी, हे जगण्यासाठी, ते बोलण्यासाठी आहे. तो उपदेश हा वेगळा विषय झाला. त्यांनी प्रकरण आहेत ना सगळे आपल्याला गाथ्यामध्ये दिसतात, वेगवेगळी प्रकरणं. पण सगळ्यात जर महत्वाचं तत्व काय का तसं प्रमाण नाही ना म्हणतात ते. हे आचारासाठी, हे वागण्यासाठी, हे केवळ बोलण्यासाठी नाही, सांगण्यासाठी नाही, तर ते जगण्यासाठी आहे. आणि जो जगत असतो त्याच्या भय काय जीवा. जो गाथा जगतो त्याला कशाचीच भीती नाही. कारण सोबत त्याच्या आम्ही पोरांना सांगत असतो, गड्या महाराजांशी आपल्याला नाही बोलता येत थेट. कसं बोलणार आहे. आपल्याला जगद्गुरु तुकोबरायांशी बोलायचंय, आपल्याला ज्ञानोबरायांशी बोलायचंय, नाही थेट बोलता येत. मग काय करायचं, काही नाही, त्यांचं वाङ्मय बघायचं, दुसरं काय. महाराज श्रीमंतांचं वाङ्मय बघा, ज्ञानोबरायांचा गाथा बघा, ज्ञानोबरायांची अभंग बघा, ज्ञानोबरायांचा हरिपाठ बघा, तुकोबरायांचा गाथा बघा, त्यांचं वाङ्मय बघा, त्यांचा हरिपाठ बघा, नाथ बाबांचं वाङ्मय बघा, त्यांचं भावार्थ रामायण बघा, भागवत बघा, त्यांचा गाथा बघा, त्यांचा हरिपाठ बघा. हे सगळे नेमकं सांगतात काय, तर हे सगळे ज्या सेंटरवरती येतात, ज्या केंद्रबिंदूवरती येतात, त्याचं नाव हरी आहे बरं का. हे सगळे कुठे येतात, शेवटी हरीच्या जवळ येतात. ते सांगतात हरिमुखे म्हणा, आणि हे सांगतात हरिमुखी गाथा. लक्षात येते आपल्या. हे सगळे फिरून तिथंच येतात ना. ह्या सगळ्यांनी ते सांगितलंय. हे सांगणारे जे साधूचं कौतुक अजून मला तुम्हाला सांगायचं आहे. एक साधू असा होता, साधू हे काही दर्शकतेचं नाही, श्रीमंतांचा गाथा बघणारा माणूस आहे. तुम्हाला सांगतो मी, ते महाराजांनी लिहिलं, सोंगे ढोंगे काही देव जोडे ऐसे नाही. देव जोडण्याची लक्षणं वेगळी आहेत. साधू साधू आहे. महाराज दिसेल त्याला दर्शन कर, दिसेल त्याला दंडवत घालतो. एक साधू दिसेल त्याला, तुम्ही दिसला तुम्हाला दंडवत घालायचा, मी दिसलो मला, असं कुणालाही ते दंडवत घालायचं. महाराज त्या दंडवताची, नमस्काराची ताकद काय आहे. नमस्काराची ताकद किती आहे. नम्र झाला होता तेने कोंडिले अनंता. नमस्काराची वंदावी भूते, नमस्काराची ताकद एवढी आहे की ते दंडवत घालता 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 त्यानं मेलेल्या गाढवाला दंडवत घातला. मेलेल्या गाढवाला दंडवत घातला आणि गाढव उठून बसलं, जिवंत झालं. ते कळलं का तुम्हाला. कशाची ताकद आहे ही. ही नमस्काराची ताकद आहे. महाराज म्हणून पंढरी ये लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका एक. दुसरी गोष्ट आहे का, ज्ञानोबराय भेटीला आले नामदेवरायांच्या. कुठं, पंढरपुरामध्ये. नामयाची भेटी, ज्ञानदेव आले आणि लोटांगण घातले नामदेवे. देऊन आलिंगन प्रीतीच्या पडी भरे, पूजिले आदरे यथाविधी. नमस्कार केला. नामदेवरायांचं वय ज्ञानोबरायांपेक्षा वडील आहे, थोर आहेत नामदेवराय. ज्ञानोबराय वयानं लहान आहेत नामदेवरायांच्या पेक्षा. तरीही वयाचं कुठल्याही प्रकारचं सोयरसुतक वयाचं बंधन परमार्थामध्ये नाही. इथं स्वीकारत असताना, इथं घेत असताना सगळ्यांना अशा देशाचा, प्रांताचा, जातीचा, धर्माचा, कुठल्याही प्रकारचा बंधनाचा फासा इथं नाही. इथं सगळेजण सारखेच आहेत. एकदा आला ना, ते कुठलं प्रमाण आहे बघा तुम्ही. आपोल्या सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. तो आला, त्याला आपलंस केलं. एकदा त्याला आपलंस केलं की तद्रूप. ते रात्री कुणीतरी सांगितलं, हे स्टँड आहे लोखंडाचं गुरु. स्टँड लोखंडाचं आहे. लोखंडाच्या स्टँडला परीचा स्पर्श झाला की सिस्टीमवाला आमदारकीचा फॉर्म भरतय. लोखंडाच्या स्टँडला परीसाचा स्पर्श झाला की सिस्टीमवाला काय करतंय, लगेच आमदारकीचा फॉर्म भरतय. मला वाटतं हे गिरगावकरांचं आहे बघा. कारण ही गिरगावकरच असं बोलू शकतात ना. आता आपण कधी गिरगावकर होणार. आपण तर गरगटेकर होईल फार तर. बरोबर आहे. मी हे लगेचच आमदारकीचा फॉर्म भरतय का, कारण सोन्याचा आजचा भाव काय सांगा की. आजचा भाव काय सोन्याचा. सोन्याचा नाही, चांदीचा सुद्धा वाढलाय आता. चांदीचा वाढला, सोन्याचा वाढला. काही जणांनी घेऊ 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 म्हणत पुढं ढकललं, पुढं ढकलत गेले. आता घ्यायचंच नाही अशी परिस्थिती तयार झाली. पण काही जण अपेक्षा आहेत. एक बायांना सवय असते बघा, रोज ते बघायचं
हिथं काय सांगते ऑनलाईन? आता हिथं काय, मी बी कडत असतो व्हिडिओ, आज सोन्याचा ह्यो भाव आहे म्हणून. मलाच माहित नाही सोनं कसं आहे तर काय, कुणी कसंही सांगत असते. कळलं का तुम्हाला? अर्थात त्याची पारख कुणाला? हे लोखंडाला स्पर्श झाला. कुणाचा? परिसाचा स्पर्श झाला की लोखंडाचं सोनं होतंय. आदेश महाराज, लोखंडाचं सोनं होतंय, याचं होत नाही, चांदीचं होत नाही, पितळाचं होत नाही, प्लॅस्टिकचं होत नाही, भांगारचं तर होतच नाही. कशाचं नाही? कशाचं होतंय? लोखंडाचं. म्हणजे लोखंड असणं ही पात्रता परिसाच्यासाठी काय आहे? आवश्यक आहे. किमान लोखंड तरी असलं पाहिजे ना, बरोबर आहे ना? त्या आपुल्यासारखे करीत तात्काळ तयार आहेत, पण आपण त्या दशेला तरी पोहोचलं पाहिजे की. त्या दशेला पोहोचण्यासाठी आपण येत असताना आपली विचारधारा काय असू देत की. सांगू का तुम्हाला अजून? साधू संतांनी जसं आहे तसं स्वीकारलेलं आहे, जसं आहे तसं. ते आता मध्यंतरी इस्कॉन यांनी काढली बघा, जशी आहे तशी भगवद्गीता, जशी आहे तशी. मग सगळ्या जशा आहे तशाच आहेत ना. ते जशी आहे तशी भगवद्गीता काढली. मग ते जशी आहे तशी म्हणजे नेमकं काय? हे जसं आहे ना तसं, हे जसं आहे तसं. तो गावबा ठाऊक आहे तुम्हाला? गावबा ठाऊक आहे? यो पोळ्या खायला आला. तुमच्या त्या सोनी मराठीतले एका कीर्तनकार कोणी सांगितलं, बाबा ही साधू संतांची फॅक्टरी अशी आहे म्हणली, ते इकडनं दुर्जन घालायचा आणि तिकडनं सज्जन काढायचा. सांगितलं होतं की नाही? ते मी वाक्य घेतलं तेवढं त्यांचं. इकडनं दुर्जन घालायचा आणि इकडनं सज्जन काढायचा. यो गावबाय ना, गावबा हा पोळ्या खायसाठी राहिला होता तिथं, पोळ्या खायसाठी. आणि पोळ्या खायला गेलेला गावबा उरलेलं रामायण त्यानं सांगितलं, उरलेलं रामायण कवर त्यानं केलं, राहिलेलं भागवत त्यानं कवर केलं. महर्षी वाल्मिकींचं पूर्वशुद्ध काय आहे तर ते पूर्वशुद्ध वाल्य आहेत, वाल्या. हे महर्षी ही पदवी नंतर आहे त्यांना. एक जागी सिस्टीम वाल्याची माझी झाली भांडणं, होतच असतात का कुणास ठाऊक. आता आज होणार नाही, कारण एवढी चांगली सिस्टीम आहे तर जाताना एवढं घेऊन जाऊ काय. पण ते सगळीकडे असंच चाललं असं नाही ना. आता ह्या 10-15 दिवसात 1-2 जागी दणक बसलेत कीर्तनाला सिस्टीममुळं. अवघड झालं ना सगळं ते. त्याच्यामुळं गेल्यानंतर लगेच नमस्कार करायचं का? चांगली सिस्टीम झाली बस झालं. बाकी काय आपल्याला काय सोयरी जोडायचे का? काय करायचंय बाकीचं? आपलं काम तात्पर्य पकडतव्य. मी काय सांगत होतो? वाल्या कोळ्याचा मुद्दा. वाल्या कोळी हा पूर्वाश्रमीचा वाल्या कोळी आहे. ते परत काय झाले? महर्षी वाल्मिकी झाले. याच्यामध्ये काहीतरी घडलं बघा, याच्यामध्ये काही घडलं. आता भलतं पोरं सांगत असतात वेगवेगळं, कोण कुठलं वाचतंय काय माहित नाही. आता मी जे सांगत नाही ते आमची पोरं कीर्तन करतात तर ते सांगत असतात काहीतरी. अरे म्हणलं कुठलं ऐकून नका सांगत जाऊ, जे सांगितलंय ते सांगत जा, कारण त्याला ग्रंथाचा आधार असतो. पाहुनिया ग्रंथ करावे कीर्तन, त्याला आधार असेल. आधारा वाचून काय सांगशी कहाणी. महाराज वाल्या कोळ्यानं महर्षी नारदांची भेट झाल्यानंतर, महर्षी नारदांची भेट झाली, त्या महर्षी नारदांनी त्याला आहे असा स्वीकारला आणि त्याच्यात बदल केला. पण त्यानं त्याला अनुकूलता दर्शवली ना, अनुकूलता. आता किती दिवस पालथी घागर नाळाखाली ठेवल्यावर भरल? भरणारच नाही ती. मला सांगायचं एवढंच आहे की तो अनुकूल झाला त्या गोष्टीला. म्हणजे महर्षी नारद जे सांगतायत हे ऐकण्याची त्याची तयारी होती. नाहीतर आता ऐकण्याची तयारी नाही. आता बायको नवऱ्याचं ऐक नाही तर काय खोटं बोलतोय काय मी? बाई मालकाचं ऐकत नाही, आता बायको ऐकत नाही. मी जर म्हणलं ना चहाचं काय जाता जाता नात्या पुत्यातच घेऊन जावा घ्या. मग घरच्या साखरचं काय करायचं? घरच्या पावडरीचं काय? अहो मी कीर्तनात सांगत असतो, कधीतरी जवळचं पाहुणं आलं म्हणजे बाजार आमटी, आणि आम्ही घरी जेवाय गेल्यावर शेजार आमटी. आम्ही गेल्यावर का आम्हाला बाजार आमटी पचत नाही? आम्ही काय खोटं बोलतोय काय? हो काय 4 खांदकरी सोबत आणल्या तर सांगायसाठी. म्हणजे तुम्हाला माझं खोटलं वाटलं तर त्यांना विचारा. आता एक खांदकरी बसल्या तर का ते जरा विचारा की मला. बसल्या तर ह्याच्यासाठी जाताना ह्याला घेऊन जायचंय. खांदकऱ्यांनी पहिल्यापासून आता ह्या पोरींसाठी टाळ्या वाजवा, जरा वाजवा टाळ्या थोड्याशा. का? अरे यांनी तास 1.5 तास हरिपाठ केलाय, उड्याच्या उड्या मारल्यात हरिपाठात, आणि पुन्हा कीर्तनात उभा राहिले त्या. आणि आता त्या म्हणत असतील आता ही बिचारा कुठवर बोलते कुणास ठाऊक. तसं काही म्हणत नाही तो रे, या चांगल्या पोरी येते, बरोबर आहे नाही का? हे आणि तुम्हाला सांगतो, मी सांगत असतो पोरांना परमार्थात येऊन संयम शिकावा लागतो. मी सुरुवातीला कीर्तन शिकताना ताई तुम्हाला सगळ्यांना अनुभव आहे. आता कीर्तन शिकताना एवढा संयम होतो की ते आपल्याला वाटतंय कधी संपत आहे, बुवा कधी संपवतच नसतो लवकर. हे असंच असतंय. आणि त्यातल्या त्यात काल्याचं प्रकरण जर असलं ना
ते गोकुळात यायलाच 2.25 तास घालवते आणि गोकुळात आल्यानंतर पुन्हा दही अंडीपर्यंत यायला अजून तास दीड तास जातोय आणि ते म्हणतात तुम्हाला कंटाळा आला नसेल तर अर्धा तास वाढवू काय म्हणलं चालू द्या तुमचं दिवसभर आता थांबवूच नका तुम्ही. पण या पोरी बराच उशीर झालो उभे आहेत बरं चांगल्या पद्धतीने टाळ वाजवतायत. सांगू का तुम्हाला महाराज आपल्याकडं हा संयम येण्याची हीच जागा आहे. दुसरीकडून कुठून संयम येणार नाही. कुठून संयम एक तर इथं संयम शिकायचा नाहीतर मतमोजणीला संयम शिकायचा. निकालच देत नाहीत लोक तुम्हाला निकालच देत नाहीत. का तटवून ठेवतात काय काय माहित नाही पण तुम्हाला अनुभव असेल दोघांना बरोबर आहे की नाही. निकाल लवकर सोडायचा नाही. तुम्ही दोघं सारखे का दिसायला लागलाय मला ही दोघं मला सारखे दिसायला लागले. माझे दाते पिते आहेत का काय आजचे रामकृष्णारी हा तुम्ही राम लक्ष्मण आहेत का काय क्या बात आहे काय वाणे राव अहो तुम्ही माझेच वंशज आहात कारण माझं नाव सूर्यज आहे आणि तुम्ही सूर्यवंशातले आहात बरोबर. महाराज राम लक्ष्मण आले कीर्तन भरून गेलं ना. अहो ज्या वाल्या पळ्याची चर्चा करतोय राम लक्ष्मण तर इथंच आहेत बरोबर आहे की नाही. एकदा टाळ्या वाजवा माऊली तुम्ही. हे केवळ योगायोगच असतात बरं. अहो एक जागी कीर्तन करायला लागलो 1.5 तास मेळ लागला नाही. 1.5 तास मेळ लागला नाही. ह्यांना विचारलं तुमचं नाव काय हा उद्धव धुळदेवान तुम्ही प्रमोद हे जोडणाऱ्या राशी आहेत की मित्र राशी आहेत. ह्या दोन्ही पण एक जागी विचारलं त्यांचं नाव विशाल आणि आमचं नाव खुशाल. दोघांचा शेवट पण मेळ लागला नाही. आणि ते नुसतं मोबाईल आता तुम्ही जरा बरं तर आहे नाहीतर आमच्या सोबत असे गायक असतात. एक गायक होता तो कानात मोबाईलच काढत नव्हता. अरे म्हणलं ते मोबाईलला काढून ठेवा ना बाजूला आणि पुन्हा कळलं ते घरच्याशी बोलत होतं 2 तास म्हणून. अरे म्हणलं माईक बंद करून तर बोला ना तुम्ही बरोबर आहे. म्हणजे कोण काय मेळ लागू देत नाहीत पण आज मेळ लागला कसा काय कोणाला. त्याचं कारण असं आहे राम लक्ष्मण येतो उभे आहेत आणि स्वतः आरतीताई आहेत आणि ही मोठी माणसं आहेत. आता अभिमन्यू हे किती मोठं नाव आहे हो. अभिमन्यू हे किती मोठं नाव आहे. हा मला ते सांगतायत तुम कदम कदम बढाए जा हम तुम्हारे साथ है. तुम्ही काही काळजी करू नका तुम लगे रहो हम तुम्हारे. आता एक व्हिडिओ व्हायरल झालाय बघा. आता सध्या एक व्हिडिओ व्हायरल होते. वेगवेगळं होतंय. काही गोष्टी इथं सांगता येतात काही सांगता येत नसतात. सोशल मीडियाचा काळ आहे. बायको नवऱ्याचं ऐकत नाही पण बायकोनं नवऱ्याचं ऐकलं पाहिजे. हे तुमचं माझं नाही. माऊलींनी पण सांगितलंय पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता अनायासे आत्महिता भेट. तिनं वेगळं काही करायचं नाही. ते आता मी जरा बाळासाहेबांचा फॅनच असल्यामुळं बाळासाहेब सांगत असतात महादेवाची पिंड घरात आणून उघडली तरी सुद्धा मालकाला जर तू पाणी देत नसली तर महादेव पावायला मोकळा नाही. विठ्ठल हरी विठ्ठल आता मला बी लय उड्या मारायची सवय. असंच गेलो एका लग्नाला सकाळ सकाळी आमच्याकडे सरकोली म्हणून गाव आहे. लग्नाला गेलो मला हुक्की आली. मला वाटलं मी कीर्तनातच आहे. उडी मारली स्टेजच पडला. नवरा नवरी दोघे बी तानकन खाली. त्याच्यामुळे मी जरा जपून आहे थोडा. आता हे नी फेटा मगाशी बांधताना असा झाला की मी एक जर उडी मारली असती तर फेटा रामकृष्ण हरी करून खाली आला असता. म्हणून माझं मी बांधला पुन्हा ते बरोबर आहे की नाही. सांगायचं कशासाठी तुम्हाला सांगतो आपल्याकडे असं मजबूती पाहिजे. सांगू का तुम्हाला बायको नवऱ्याचं ऐकत नाही याबद्दल तुमचं म्हणणं काय आहे. अहो इंदुरीकरांनी तुम्हाला किती वेळा सांगितलंय ऐकत नाही. ही गोष्ट काय खोटी आहे का खरंच आहे. पण आता हितल्यांबद्दल कदाचित ते बोलत नसतील ना. सगळ्याजण ऐकत असतात. ज्ञानोबांनी सांगितलं पतीची या मता अनुसरुणी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटेची का. ऐका साधू आपल्या पोटी जन्माला यावा. आपला विचार हा सद असावा चांगला असावा. आपलं अंतःकरण स्वच्छ असावं निर्मळ असावं. कुणाही बद्दल आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा द्वेष असू नये. कोणाही जीवाचा नघडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. आपल्याला देव 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 म्हणजे तरी काय. दुसऱ्याबद्दल आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा द्वेष नसणं. आपल्या मनात दुसऱ्याबद्दल आकर्ष नसणं. आपल्या मनामध्ये दुसऱ्याबद्दल मत्सर नसणं. याच्यापेक्षा वेगळं चांगुलपणाचं लक्षण अजून काय आहे. म्हणून देव समजावून घ्यायचं आहे ना. महाराजांनी साधूचे अनेक लक्षणं सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये आता सांगू का तुम्हाला त्याची भगवंताच्या मूर्ती. कुठला अभंग आहे जरा बघा बरं. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. अर्थात हा गृहस्थाश्रमात आहे बरं.
हा गृहस्थ आश्रमात आहे, हा ब्रह्मचर्य आश्रमात आहे, हा संन्यास आश्रमात आहे आणि हा वानप्रस्थ आश्रमात सुद्धा आहे. जो आपल्या संसारामध्ये व्यवस्थित पद्धतीनं आपलं काम असोनी संसारी, मौली सांगतात जीव वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. आपण आपलं काम करावं, आपला संसार करावा आणि संसार नेक करावा, नीतीनं करावा. आणि हा करता करता जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचार वेच करी. हे जे करतो न श्रीमंत सांगतात, आशाच्या पोटी आलेली जी संतती आहे, माझा पहिल्यांदा त्याला नमस्कार आहे. भंगाच्या पहिल्या आपली अहिता जोहाचे जागता. आपली अहिता जोहाचे जागता. आपुली अहिता जो आसे जागता. आपुली अहिता जो आसे जागता. आपली अहिता जोहाचे जागता. आपली अहिता जोहाचे जागता. आपुली अहिता जो आसे जागता. आपुली अहिता जो आसे जागता. धन्य माता पिता दया दिया. धन्य माता पिता दया दिया. धन्य माता पिता दया दिया. धन्य माता पिता दया. धन्य माता पिता दया दिया. धन्य माता पिता दया दिया. कुळी कन्या पुत्र होती ते सात्विक. 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 होती जे सात्विक. कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक. कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक. कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक. आपली अहिता जोहाचे जागता. धन्य माता पिता दया दिया. धन्य माता पिता दया दिया. आसे जागता. धन्य माता पिता दया दिया. धन्य माता पिता दया दिया. हो आपुलिया हिता, क्या बात आहे. सुंदर, किती जोरदार. टाळ्या वाजव जा ना जरा. टाळ्या वाजव जा तुम्ही. त्यांनी टाळ्या वाजवली की तुम्ही इको वाढवायचा इकडे थोडंसं. आपुली आहे, काय करायचं तर थोडं लागेल ना. आता झालंय, आता एवढं चांगलं चालू झालंय तर पुन्हा कशाला ऐक नाही. महाराजांनी पहिल्या चरणात सांगितलं गड्या, आपुलिया हिता. ऐका, आपलं हित करून घ्या. आपुली आपण करा सोड बन. आपुली आपण करा सोड. संसार बंधन सोडावे. संसार बंधन सोडावे. संसार बंधन सोडावे. श्रीमंत सांगतात आपलं हित करून घ्या, दुसऱ्याच्या हिताचा विचार करू नका. लोक लईच दुसऱ्याचा विचार करतात बरं. त्यांचं कसं होईल तुझं बघ आधी. बरोबर आहे की नाही? त्यांचं कसं होईल. लई लोकांचे काय काय स्वयंघोषित समाजसेवक असतात. ते मी आसारामचं प्रकरण ज्यावेळेस बाहेर निघलं ना, त्यावेळेस स्वयंघोषित संत हा शब्द मी पहिल्यांदा वाचला. आता मी एवढं वाचणारा माणूस, पण स्वयंघोषित हा तिथून शब्द माझ्यापर्यंत आला. आसाराम हे स्वयंघोषित संत आहेत असं ते त्यावेळेस मीडिया एक वेगवेगळे शब्द बाहेर काढतं. मीडियातून असं वेगवेगळं निघलं. कोरोना निघलं. कोरोना काय ते तो आमच्याकडे गिरी महाराज म्हणून होऊन गेले बघा सोलापूर. जनावराला मुस्क आणि माणसाला मास्क. जनावराला मुस्कच म्हणतात ना, मुंगस. माणसांना मास्क. हे कधी झालं? कोरोनामध्ये झालं. ते सांगतात कोरोनाचा फायदा काय झाला नेमका.
तर कोरोनाचा फायदा एकच झाला म्हणले, गावगावच्या नकट्या पुरी कटल्या म्हणले कोरोनामध्ये. का पोरगी बघायला आले ती मास्क लावूनच पोरगी यायची. मग आता जुना एखादा माणूस म्हणला ना मास्क काढा पोरगी बोल, ए ना 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 ती पॉझिटिव्ह आहे म्हणले, तिचं सगळ्या घरादाराला होईल. झालं, लग्न करून घेऊन गेले आणि मग घरी गेल्यावर मास्क काळ्यावर कळलं की ते बोनेटच आहे उचललेलं. सांगत असतात आता ही जुनी माणसं. म्हणजे एवढा अवघड आहे ते. मास्कचा तो फायदा झाला, बाकी मास्कचा. आणि पण अजून मास्कमुळे बुवांचा फायदा लय झाला हो मास्कचा. का आता मार्च आणि एप्रिल एवढा पॅक आहे ना, आताच तारखा गेल्यात सगळ्या. आता चांगले चांगले काय काय म्हणतात, अजून एक दणका तसा झाला पाहिजे. कधी जेव्हा तारखा नसतात तेव्हा, म्हणजे अजून तारखा वाढतील. आता ह्यांनाच भावपूर्ण शब्दांची लिहून म्हणजे झालं ना. कळलं का तुम्हाला? लक्षात येतंय ना तुमच्या? दुसऱ्याच्या चांगल्याचं चिंतन केलं पाहिजे. आपण हिताचा विचार करावा दुसऱ्याच्या. आपुलिया हिता जो जागता असे. अरे हिताचा विचार. हित शब्दाचा अर्थ काय? हित शब्दाचा अर्थ आपलं चांगलं झालं पाहिजे आणि दुसऱ्याचं चांगलं. खरा तो एकच धर्म साने गुरुजींचा आहे ना ते, जगाला प्रेम अर्पावे. म्हणजे जे झालं ते झालं, आपल्याकडं जे जे आपण अशी ठावे ते इतर अशी म्हणणाऱ्याला जरा मी बाजूला ठेवत असतो, सकळ अशी म्हणत असतो. त्या सकळामध्ये आई का रे तुम्ही सकळ, किंवा उठा सकळ जन उठिले नारायण, इतर असे नको, सकळ अशी सांगावे. मग त्याच्यात गाते शोते पाहते चतुर्विनोदे दुश्चिते या सकळा ते विनवणे. सांगू का तुम्हाला, हे सगळ्यांना दिलं पाहिजे. आपल्याकडं आलं कशासाठी? मी एक श्लोक सांगू का तुम्हाला? विद्यानाम नरस्य रूपमधिकं प्रच्छन्न गुप्तं धनम, विद्या भोग करी यश सुख करी, विद्या गुरुनाम गुरु, विद्या बंधुजनो विदेश गमने, विद्या परा देवता, विद्या राज्य सुपूज्यते न तु धनम, विद्या विहीन पशु. कळलं का तुम्हाला? ज्याच्याकडं विद्या आहे, ज्याच्याकडं ज्ञान आहे, विद्वान सर्वत्र पूज्यते. विठ्ठल अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरांनी सांगितलं, जो आपल्या हितामध्ये जागा आहे, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता. धन्य माता पिता, दयादिया धन्य माता पिता, दयादिया धन्य माता पिता. हे आपुलिया हिता जागता, धन्य माता पिता, दयादिया धन्य माता पिता, दयादिया धन्य माता पिता, दया. आपुलिया हिता जागता, धन्य माता पिता, दयादिया धन्य माता पिता, दयादिया धन्य माता पिता, त्याची आई धन्य आहे आणि त्याचे वडील धन्य आहेत, जो आपल्या हितामध्ये जागा आहे. ऐका बरं, आता याच्यात साधू संतांचा काय स्वार्थ आहे? साधू संतांचं काय भावना काय याच्यामध्ये? श्रीमंत सांगतात, अरे तुम्ही तुमचंच काम करा, आम्हाला त्याच्यामध्ये धन्यता आहे. तुम्ही तुमचंच काम करा, पण ते करत असताना हिताचं करा, ते वास्तव हित पाहिजे. बरं, दुसऱ्याची बांध टोकरणं याला वास्तव हित नाही म्हणत. लग्न मोडणाऱ्या काय अवलादी आहेत. माझं नेमकंच जमून इथे जमलं. आता लग्नाला पुरी कुठं आहेत सध्या? कुठं आहेत पुरी? तुमच्याकडे दिसते जरा बरं का थोड्या. अहो पुरींचं लय अवघड झालंय. गावगाव लोक फिरता फिरता, तुम्हाला मला समान अनुभव आहे ना, तुम्हाचा आणि माझा अनुभव समान आहे. सहज लोक म्हणत असतात, आदेश महाराज तुम्ही फिरत असता. तुम्ही म्हणा आमचाच मेळ लागला नाही हा, मग तुम्ही फिरत असता, मग काय नाही. बघा ना एखादी कोण पोरगी कीर्तनाला गेल्यावर पोरगी बघितली, हानत्या लोक आम्हाला, कीर्तनाला आलाय का पोरी बघायला आलाय? ध्यान द्या बरं. ते म्हणले तसं नव्ह. मग नेमकं कसं? अहो लग्नासाठी पोरगी बघा, नेमकं सासरं बसलं असं, आताच सासरं ते बसलं म्हणजे जमवायच्या दरम्यान, आणि
बसलं आणि मग आता बोलायला चालू झालं. मला म्हणलं महाराज काय वावर दावलं का नाही? मी म्हणलं दावलं की नव आपलंच दावलं का म्हणलं. आम्ही म्हणलं हे जोडायचं आहे का मोडायचं आहे ना बरं. जरा ते खाकरत होतं पुन्हा. नव आपलंच दावलं का? मी म्हणलं तुमचं दावलंय म्हणलं. ते दिसतंय ते सगळं तुमचं आपलंच आहे म्हणून सांग. काय तुम्हाला हे जोडायचं आहे का? आता काय नाव तर कसं घेऊ त्यांचं मी. तुम्हाला जोडायचं आहे का मोडायचं सांगतो तुम्हाला. गावगान आता ह्याच पाहुण्याने उठून तिथं एका आमच्या तिथं जवळ का जाऊन येऊ. तिथं जवळ गेली आणि उगं त्यांना विचारलं काय कसं काय. ते म्हणलं हिरीत ढकलून द्या बस, बाकी काही बोललंच नाही. हिरीत ढकलून द्या झालं एवढं म्हणलं की ठरलेलं आहो. सुपारी मोडलेली हो, लोक उठून गेली. काय करायचं. आपदून कसं तरी एक घरात आणलंय. रात्रंदिवस धिंगाणा चालू आहे दोघाचा. कालवा सांगतो. तेव्हापासून माझ्याकडे जेवढी बी पोरं शिकायला येते ती त्यांना सांगत असतो लगीन तेवढं करू नका गड्या. ती रोजच बघतात. संस्थाच आहे ना. आता सांगू का तुम्हाला खरं एक वाक्य मनातलं सांगू का तुम्हाला. सांगायची काय गरज आहे. सांगा त्यांचे चेहरे सांगतात ना. महाराज ही पोरं आता आमच्याकडे शिकायला येतात. 40-50 पोरं आहेत. आता ही पोरं घरी नाही. आता ही पोरं घरी नाही. मग आता ही घरी नाहीत. मग ह्यांना आई वडिलांचं भांडण कसं बघायला मिळालं. कसं बघायला मिळालं. आता यांना समाजातल्या सगळ्या गोष्टी माहीत पाहिजेत. आई वडिलांचं भांडण बघायला मिळत नाही. आम्ही नवरा बायको ती उणीव भरून काढतो. त्याच्यासाठी आम्ही भांडतो. नाहीतर आम्हाला काय भांडायची गरज आहे. आता मरणाचं येतंय राव. एक प्राचार्य आणतोय त्याच्या डबल मी आणतोय गोळा करून महिन्याला. कशाला आम्हाला काय कर. पण या पोरांनी आई बापाच्या भांडणापासून वंचित राहू नये याची खबरदारी आम्ही घेतो. आणि रोज धुमाकूळ सांगतो तुम्हाला चालू. तुम्हाला बघायचंय का? आता वारीला या, तुम्हाला दाखवतो मी. त्या निमित्तानं तरी याचाल. दुसरं काय 1/2 किलो शाबू दुसरं काय तुम्हाला. पण या बरं चांगली पोरं शिकतायत. विनोदाचा भाग वजा करा. अबा आम्ही आमची कशाला भांडतोय. उगं तुमचं थेट मांडता येत नाही ना आमचं मांडायचं असते दुसरं. नाहीतर ह्यांचं काय थेट मांडल्यावर ही पुन्हा म्हणतेला आरतीताईंना म्हणतेल तुम्ही सगळ्याला बोलवा गड्या, त्या पंढरपूरच्या बुवाला बोलवू नका. तेवढं आमचं सगळं लागलं ना पुढं काढायला. ते असं होतंय की नाही. विनोदाचा भाग वजा करा. महाराज सांगतात हितामध्ये जागे व्हा. आपलं हित ते करावे. देवाचे चिंतन ते आपण सोनीवरती बोललो ना. पै अहितापासून काढी ती हित देऊनी वाढविती. नाही गा श्रुती परवती माऊली जगा. श्रुती माता आम्हाला बोलवते पण आम्ही तिच्याकडं लक्ष देत नाही. आमच्या आईकडे लक्ष देत नाही. कुणाचं आई वडिलांकडे लक्ष आहे सांगा ना. आता ताईंसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा गड्या. अरे आई वडिलांच्या नंतर तर कुणीही करतील. लोक लावतात आई वडिलांच्या नंतर सगळं सांगतात लोकांना. पण महाराज येची देही येची डोळा पाहिन मुक्तीचा सोहळा. आनंद आज इथं. आणि कुठून कोण गोळा झालंय बघा ना. आज एवढे सगळे गोळा. हे काय सोपं काम आहे का. मी पंढरपुरात गेल्या 4-5 वर्षापासून म्हणतोय सप्ताह करावा. नुसतं म्हणतोय मी करावा. होतंय कुठलं करतंय कुठलं. आम्ही आपलं दुसऱ्याच्या सप्त्यात. आज पहिला दिवस आहे. आज काला आहे. परवा दिवशी मागणी आहे. नुसतं म्हणायचं दुसरं काय. आपण करायचं काय आहे. पण ताई करत आहेत. त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. त्यांचा संपूर्ण परिवार. आमचे परम आदरणीय चैतन्य दादा असतील. चैतन्य दादांचं विशेष आमच्यावरती प्रेम आहे. आणि हे जे महाराष्ट्रभर पोहोचवायचंय बरं. आणि पोहोचवताना सुद्धा योग्य ते पोहोचवायचं. योग्य ते पोहोचवतात ते. चैतन्य दादाने आम्हाला कुठं फिरवलंय. कसं तुम्हाला सांगू का. माणूस चांगला समाजापुढं प्रेझेंट करण्याचं काम चैतन्य दादा करतायत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. सांगू का तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे योग्य माणसाला. आणि ते काम खऱ्या अर्थाने सांगू का तुम्हाला. मला सोनीतला सुद्धा माहीत नव्हता. पण गेल्या वर्षी बार्डीमध्ये कीर्तन माझ्याकडे कुठलं काल्याचं होतं वाटतं. ती काल्याची सेवा केली. मला नाही भेटले ते. त्यांनी त्या संयोजकांना सांगितलं की सोनी मराठीचं काहीतरी चालू आहे. सूर्याजी महाराजांना सांगा त्यांना फोन करायचा. त्यांनी नंबर दिला. म्हणजे आपला प्रत्यक्ष कुठल्याही प्रकारानं संपर्क नसताना जी माणसं दुसऱ्यासाठी काम करतात ती माणसं खऱ्या अंतकरणापासून काम करत असतात. चैतन्य दादांसाठी आपण. आणि मला ठाऊक आहे पहिल्या राऊंडचा फेटाच मला ह्यांनी बांधला होता आदेश महाराजांनी. आता माझं अजून एक काय झालंय सांगतो. आता मला जिथं जाईल तिथं आदेशच भेटतात. माझ्या यादीत 11 का 12 आदेश आहेत तुम्हाला सांगतो. आणि आता हे कमी होतं म्हणून आमच्याकडे एक विद्यार्थी झालाय. त्याचं बी नाव काय आहे पुन्हा आदेशच आहे. लक्षात आलं का तुमच्या. मला सांगायचं कशासाठी आहे. यांच्या नावातच एक एवढी ताकद आहे ना. ते आदेश देतात. त्यांनी सांगितलं कीर्तन या वेळेला थांबवायचं नाही चालू ठेवायचं. शंका आली का तुम्हाला. चालू ठेवायचं सांगितलं.
खऱ्या अर्थाने आज आनंद वाटला. अभिमन्यू महाराजांना मी बघितलेलं होतं, तुमचं ऐकली सुद्धा सेवा, कारण प्रत्येक स्पर्धकाची सेवा ऐकणारा माणूस होतो मी. आमच्या घरामध्ये अजून पोरं कधी मध्ये उठतात आणि ते लावतात बहिरा झालो या जगी, कीर्तन वेगवेगळी लावत असतात, ऐकत असतात. म्हणजे ते एपिसोड झाले, तो कार्यक्रम पुढे जरी सरला तरी आपण अजून त्या फ्लो मध्ये आहोत, ऐकत आहोत, बोलत आहोत, भेटत आहोत. आज खऱ्या अर्थाने 9:15 झालेले आहेत. एक 15 मिनिटामध्ये आपण थांबूया, जास्त वेळ बरोबर आहे की नाही, कारण हे उद्या पण चालवायचंय, परवा पण चालवायचंय, आणि हे सगळे टाळकरी उभे आहेत ना, हे किती वेळ थांबतील, त्यांना तर किती वाट आपण बघायला लावायची. पण सांगू का तुम्हाला, आई आणि वडील आता 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 19 तारीख पुढे आली बघा, भजन करा विठ्ठला माझी जाऊनी दिया हमें सुंदर शिवाजी राजा, 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 रयतेचा राजा जानता राजा, रयतेचा राजा जानता राजा, रयतेचा राजा जानता राजा, रयतेचा राजा जानता राजा, माझी जाऊनी दिया हमें सुंदर शिवाजी 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 राजा, रयतेचा राजा जानता राजा, रयतेचा राजा जानता राजा, रयतेचा राजा जानता माझी जाऊनी दिया हमें सुंदर शिवाजी राजा, 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 रयतेच्या या रक्षणासाठी उचलली तलवार, रयतेच्या रक्षणासाठी उचलली तलवार, रयतेच्या या रक्षणासाठी उचलली तलवार, रयतेच्या रक्षणासाठी उचलली तलवार, दुश्मनांना ठार करून केलं किती उपकार, दुश्मनाला ठार करून केले ते उपकार, दुश्मनांना ठार करून केलं किती उपकार, दुश्मनाला ठार करून केले ते उपकार, रयतेचा राजा जानता राजा, रयतेचा राजा जानता राजा, रयतेचा राजा जानता राजा, रयतेचा राजा जानता राजा, जिजाऊनी दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊनी दिया हमें सुंदर शिवाजी राजा, जिजाऊनी दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊनी दिया हमें सुंदर शिवाजी राजा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर छत्रपतीच्या शूरमर्दाने, छत्रपतीच्या शूरमर्दाने, छत्रपतीच्या शूरमर्दाने, छत्रपतीच्या शूरमर्दाने, होऊ नका बेईमान रे, होऊ नका बेईमान, शिवरायाची
छत्रपतीच्या शूरम ताळी वाजवा छत्रपतीच्या चुरमरदा शूरमर्दानो छत्रपतीच्या शूरमर्दानो छत्रपतीच्या चुरमरदा होऊ नका बेईमान रे होऊ नका बेईमान शिवरायाची आन शिवरायाची 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 जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय भवानी जय भवानी जय शिवाजी 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 हर हर महादेव गरजत उठले हरडले मैदानी हर हर महादेव गरजत उठली लढली मैदानी परवाना केली आपुल्या जीवाची थोर मावळारी हे परवान केली आपल्या जीवाची थोर मावळानी हे रयतेच्या या रक्षणासाठी रयतेच्या रक्षणासाठी रयतेच्या या रक्षणासाठी रयतेच्या रक्षणासाठी गेला जरी हा प्राण रे गेला जरी हा प्राण शिवरायाची शिवरायाची जय भवानी जय भवानी भवानी जय भवानी भवानी जय शिवाजी जय भवानी जय भवानी जय शिवाजी जय राजाधिराज शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज जय धर्मवीर संभाजी महाराज की जय फक्त टाळ्या वाजवा रे, टाळ्या वाजवा. हे गायचंय तर जीव तोडूनच गायलं पाहिजे. किती सुंदर पद्धतीने आहे. अरे छत्रपतींची ताकदच अशी आहे ना. महाराज बाबा त्या दिवशी बोलले, एक शब्द नाही एक अक्षर बोललेलं चालत नाही छत्रपतींबद्दल कोणी. कारण ते होते म्हणून आपण आज आहोत. महाराज देव देश आणि धर्म याच्यासाठी उभं आयुष्य ज्यांनी उगाळलं वाहिलं. सबंध महाराष्ट्रामध्ये जेवढेही गडकोट किल्ले आहेत त्या दगडाला कान लावला ना तर अजूनही आमच्या माय भगिनीची आरोळी बाहेर पडते. त्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्या आरोळीला पूर्णविराम देण्याचं काम ज्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलं. त्यांची आता सगळेजण महाराष्ट्र नाही भारत वाट बघतोय. तळपे शिवबाची तलवार तळपे शिवबाची तलवार तळपे शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार तळपते शिवबाची तलवार शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार चमकते शिवबाची तलवार हो चमके शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार चमकते शिवबाची तलवार
राजे तलवार चमके शोभा. छत्रपतींसाठी कोणतीही गोष्ट आपण गाण्याचा प्रयत्न करा, त्याच्यामध्ये एक ताकद संचारते, ताकद. आणि हे छत्रपती ज्यांच्या संगतीनं होते ना, असे जगद्गुरु तुकोबाराय आहेत. महाराज जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये प्रकरणच्या प्रकरण आहे की काय नेमकी नीती अवलंबायची आहे, काय करायचंय. महाराज मोठी माणसं मोठी याच्यासाठी असतात की ते समोरच्याचं मोठेपण मान्य करतात. आपण बघितलं ना 2009 मध्ये आलेला संत तुकोबारायांच्या संदर्भातला नवीन जो चित्रपट पुन्हा आला ना, त्याच्यामध्ये श्रीमंतांची आणि महाराजांची भेट दाखवली बघा. वाळवंटामध्ये इंद्रायणीच्या काठामध्ये कुठंतरी छत्रपती एका मावळ्याला घेऊन आले आणि त्यांच्या चर्चा चालू आहे. महाराज स्वतःबद्दल किती नम्रपणानं बोलतायत छत्रपती आणि तुकोबाराय. म्हणजे ही माणसं एवढी मोठी पर्वतासारखी कामं का करून गेली, तर त्यांनी पुढच्याच मोठेपण मान्य केलं. आज छत्रपतींच्या नंतर जी जबाबदारी आपल्यावर आहे, ती जबाबदारी आपण समर्थपणे पार पाडली पाहिजे. महाराज व्यक्तीशी कुठल्याही प्रकारचा विरोध नसणारी ही सगळी माणसं आहेत. विरोध हा प्रवृत्तीशी असतो, वृत्तीशी असतो. आणि एकदा का ती वृत्ती बाजूला सरली की तो माणूस निर्मळच आहे. देवातला आणि संतातला जर फरक बघितला ना, तर देव परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम. पण साधू संत खट नट यावे, शुद्ध होऊन जावे, दवंडी पिठी भावे चोखा मिळा. या न्यायानं हा संपूर्ण जमलेला जो समाज आहे, या सगळ्यांना माझी विनंती आहे, आज या मातृपितृपूजन सोहळ्याच्या निमित्तानं एक मेसेज असा आहे. तो मेसेज आहे की बाबा, आई आणि वडिलांच्या पेक्षा वेगळं कुठलंही दैवत नाही. जोपर्यंत आपले आई आणि वडील आपल्या सोबत आहेत, तोपर्यंत अधिक जेवढं काही त्यांच्यासाठी करता येतं एवढं करा. ते एकदा निघून गेले की पुन्हा त्यांच्यासाठी काहीही जरी केलं तरी ते आपल्याकडे बघायला मोकळे नाहीत, ते बघू शकत नाहीत. म्हणून जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करा. शक्य आहे तोपर्यंत अधिक सेवा करण्याचा प्रयत्न करा. ताई, ही सगळी ही जी मातृपितृपूजन सोहळ्याची आपण चालवत असलेली 3 वर्षापासूनची धुराय, याच्यापासून आम्ही हा मेसेज स्वीकारला की आई आणि वडील हे आमच्यासाठी दैवत आहे आणि त्या दैवताची आहे तोपर्यंतच आपण पूजा करावी. नंतर बाकीच्या काही गोष्टी नाही झाल्या तरी चालतील, पण आहे तोपर्यंत ज्या प्रेमानं, ज्या आदरानं आणि आनंदानं, उत्साहानं आई आणि वडिलांचा मातृपितृपूजनाचा हा समारोह सोहळा आयोजित करतात, तो आहे. माझी खरं विनंती आहे, आपण हा अखंड चालू ठेवावा. हा एक आदर्शवादी उपक्रम आहे. हा आदर्शवादी उपक्रम ताई आपण आणि आपला संपूर्ण परिवार पुढे चालवत नेईल. आपल्या भागामध्ये वारकरी शिक्षण संस्था खूप आहेत आणि चांगल्या पद्धतीनं घडवण्याचं काम मोठमोठी माणसं घडलेली आहेत सगळी, आणि ती घडत राहतील, राहावीत, अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त करूया. आज ज्यांचं अन्नदान आजच आहे ना, का 3 दिवस हरिभक्ती परायण नम्रता महाराज कर्वे, मोफत मुलींची वारकरी शिक्षण संस्था, त्यासोबतच कीर्तन साथीमध्ये ज्ञानमंदिर वारकरी शिक्षण संस्था दहिगाव आणि पंचकृषीतले सर्व कीर्तनकार, गायक, वादक, मृदंगाचार्य, वारकरी बंधू, या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये माझ्यापर्यंत आलेली ही सेवा श्रीमंतांचा अभंग समोर घेतला. श्रीमंत लिहितात, आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. आज युवा व्याख्याता, कीर्तनकार, हरिभक्ती परायण आरतीताईंची आई आणि त्यांचे वडील धन्य झाले. तुम्हाला सांगतो, कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिक पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा. मला वाटतं या पुत्राच्या ठिकाणी आता कन्या शब्द घालावा लागेल, बरोबर आहे की नाही? एवढं सुंदर कार्य आरतीताईंचं चालू आहे. त्या कार्याला आपण सगळ्यांनी पाठबळ द्यावं. जसं आज वंदनीय परममित्र बंधुद्वय या ठिकाणी आलेले आहेत, रामजी आहेत आणि लक्ष्मणजी आहेत दोघं, आणि त्यांच्यासारखे इतर सगळेजण जे सपोर्ट सहकार्य करतायत. शेवटी कसं असते सांगू का तुम्हाला, बऱ्याच गोष्टी बोलायला सोप्या असतात, करणं अवघड असते. नोहे आहे कल्याचा खेळ, म्हणून मेळ मिळविला. एवढ्या या भुजबळ वस्ती सारख्या ठिकाणी, काय वस्तीचं नाव, कारुंडे भुजबळ वस्ती, एवढ्या लांब सुद्धा आपण एवढ्या संख्येने उपस्थित आहात.
खरं तर आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून कौतुक केलं पाहिजे. आई आणि वडिलांच्या मातृपितृपूजन सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी सुरू असलेला हा नामसप्ताह आणि जगद्गुरु तुकोबारायांचा तद अनुषंगाचा अभंग समोर घेतला होता. श्रीमंत लिहितात, कुळीकन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. हा आनंद आज देवाला वाटतो. श्रीमंत सांगतात, गीता भागवत करीती श्रवण, गीता श्रवण करीती, भागवत श्रवण करीती, गीता भागवत करीती श्रवण, आणि अखंड विठोबाचे चिंतन करीती. तुका म्हणे मज त्यांची सेवा घडो, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, मग माझे दैवापार नाही, परी माझे दैवापार नाही. खऱ्या अर्थाने माझं दैव उदयाला आलं, त्याच्यापेक्षा दुसरा सोन्याचा माझा दिवस नाही, श्रीमंतांचं हे म्हणणं आहे. मग आपण त्या अनुषंगाने आज जो कार्यक्रम चालू आहे त्याच अनुषंगाने अभंग समोर घेतला. पुन्हा एकदा संपूर्ण टीम आलेल्या सर्व या ठिकाणी मृदंगाचार्य, गायनाचार्य, कीर्तनकार ही मोठी माणसं आहेत बरं मंडळी सगळी. उगं कुणीतरी बोलायचं, खरं तर ठरवलं असतं तर आरतीताईंनी तर कुणाला कीर्तनाला उभा केलं असतं, त्यात काय अडचण होती. मग एवढं आता काय पंढरपुरातूनच कुणीतरी आलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे असं नाही. कुणीतरी उभा राहावं, कुणीतरी बोलावं, कुणीतरी साथ करावी, असा अर्थ असतो. याच्या पाठीमागं आपल्याला फार काही कळतं आणि आपण काही फार आविर्भावानं बोलतो असं माझं तर मुळीच म्हणणं असत नाही. आपण मोठ्या प्रेमानं माझ्याकडे दिलेली ही सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. आणि इथं आलेल्या सगळ्या मुलांना, मुलींना एक महत्वाची विनंती अशी आहे की या कार्यक्रमातून आपण हा एक आदर्श सोबत घेऊन जावा की आई आणि वडिलांची ते जोपर्यंत आपल्या सोबत आहेत तोपर्यंत सेवा करावी. एक शेवटचं महत्वाचं वाक्य सांगू का मी? महत्वाचं वाक्य असं आहे, जोपर्यंत आपली माणसं आपण ज्या घरात राहतो ना, जोपर्यंत आपली माणसं आपल्या सोबत आहेत तोपर्यंत त्यांच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नका. नीट ऐका, जोपर्यंत आपली माणसं आपल्या सोबत आहेत तोपर्यंत त्यांच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नका. ती गेल्यानंतर तुमच्या डोळ्यात पाणी नाही आली तरी चालतंय, पण आपल्यामुळं त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ नये एवढं काम करा. आई आणि वडिलांची निरंतर सेवा करा. आपल्यापेक्षा जे मोठे आहेत त्यांचा आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करा. नित्य तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, मग माझे दैवापार नाही. आज आरतीताईंच्या निमित्तानं त्यांच्या आई आणि वडील, त्यांचे मातृ आणि पितृ दोघांचं पूजन आणि त्यांच्यासह इतर सगळ्यांनी हा आदर्श समोर घ्यावा. उपस्थित असलेले सर्व टाळकरी वृंद यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. समोर असलेल्या संपूर्ण ज्या काही वारकरी शिक्षण संस्था, मुलींची मोफत वारकरी शिक्षण संस्था आहे, एक पिळग घरात सांभाळता येईना आई बापाला. एक पिळग. अहो, एका पोरानं मोबाईल मागितला, आईनं दिला नाही, ते गेलं वरबडून घेतला आणि फेकून मारला. आई मिरजला ऍडमिट आहे 8 महिन्यापासून, आलीच नाही माघारी. कशी येऊ? एवढी पोरं मोबाईल मध्ये आहेत आणि आज मुलींचा आणि मुलांचा मोफत पद्धतीने सांभाळ करणं, ते सांभाळणं पण लय अवघड असते. आम्ही घेऊन सांभाळतो, बरं आम्ही घेऊन सांभाळतो. ते घेऊन सांभाळलं तरी मी येताना पोरांना म्हणलं चालू वर्षी जरा वाढवावं लागतंय, हे मी म्हणलो आणि मग न घेता सांभाळायचं. ही तेवढी सोपी गोष्ट नाही. हे जिकिरीचं काम हरिभक्तीपरायण नम्रताताई असतील, त्यांचा संपूर्ण मित्र परिवार, त्यांची संपूर्ण परिवार असेल, हे सगळेजण करत आहेत हा कार्यक्रम. आणि एकूणच आपलं जे आध्यात्मिक, पारमार्थिक, सामाजिक, सांस्कृतिक काम असंच पुढं गतिशील राहो अशा प्रकारच्या आमच्याकडून शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना हे बघा, बोलिली लेकुरे वेडी वाकुडे उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. या न्यायाने काय झालं, एक 5-7 दिवसापूर्वी एवढा कफ भरला होता की 3 कीर्तनाला गेलोच नाही मी. तुम्हाला सांगू काय त्याचं किती नुकसान झाले? तुम्हाला काय माहित नाही? कीर्तन बुडवायचं लय अवघड आहे. आवाज निघाना पण फुकून यायचं, येताना मिळतं हे माहित आहे. तशातनं 2-3 कीर्तनं घालवली ती. आणि पाकिटाचा आता उगा इथं आयाबाय आहे त्या म्हणून सांगतो. तुम्हाला सांगू का, खरंच हे जीव तोडून 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 वरडायचं. नीट ऐका बरं, जीव तोडून वरडायचं. आम्ही इथं उभं राहू आणि ह्याने कसं तर सगळ्यांनी गोळा करून द्यायचं. आणि असं पाकिट उभा ऐकू घेते गेले असं काय बरं वाटत असेल का? सांगा की आम्हाला बरं वाटत असेल का? पण तुम्हाला सांगू का, ही 1 गाव 2 गाव, कीर्तनकारला 40 गाव, आम्ही नात्या पुत्यातच गाडी थांबवत असतो आणि पाकिट प्रामाणिकपणे घरी द्यायची, फक्त पैसे काढून घ्यायचे. कळलं का तुम्हाला? बायांना वाटतं आम्ही लय हुशार. तुम्ही हुशारच आहात, तुमची हुशारी आहे. तुम्ही हुशार आहे म्हणून तर आम्ही इथं, नाही तर आम्ही कळलं का तुम्हाला? असू द्या, विनोदाचा भाग वजा करा. झालेली सेवा या कारुंडे वस्तीवरील सर्व भाविक, आपण सर्व टाळकरी वृंद, गायनासाठी आपल्या काय श्रवणासाठी आलेले मातृवर्ग, पितृवर्ग, सगळ्यांच्या चरणी समर्पित करूया. एक सुंदर चाल होऊ दे शेवटी, बरोबर आहे की?
सुंदर शेवटी चाल म्हणूया आणि मग या ठिकाणी कीर्तन सेवेला पूर्णविराम विठोबा रखुमाई. तयाचा हरिक बाटे देवा, तयाचा हरिक बाटे देवा, तयाचा हरिक बाटे देवा, तयाचा हरिक बाटे देवा. कुणी कळला पुत्र होती रामकृष्ण हरी. आज या ठिकाणी पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा सूर्याजी महाराज बसले. माझ्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी महाराज तुम्ही आला आणि सुंदर अशी कीर्तनाची सेवा केली. महाराजांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा. पुन्हा एकदा महाराज तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. माझ्या शब्दाला मान दिला. एकच कॉल केला आणि सांगितलं महाराज तुम्हाला आमच्या घरी कार्यक्रम आहे, मातृपितृ पूजन सोहळा आहे, तुम्हाला यावं लागतंय. माझ्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहिला, आला, सुंदर अशी सेवा केली. तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. ऐका, महाराज इथं आले, पण इथं येण्याच्या पाठीमागचं कारण एक आहे, ती आपली माणसं आहेत. जगाचा बाप ज्या जिल्ह्यात नांदतो त्या जिल्ह्यात महाराजांचा जन्म झाला, त्या जिल्ह्यात महाराज राहतात. जगाचा बाप पंढरीचा पांडुरंग परमात्मा ज्या गावामध्ये राहतो, ज्या गावामध्ये नांदतो, पंढरपूर जगाचा बाप विश्वाचा मालक, त्या गावावरून आज या ठिकाणी आपल्या सेवेकरता आलेले सूर्याजी महाराज असतील. पुन्हा एकदा महाराजांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. आणि आज या ठिकाणी या कार्यक्रमासाठी, या कीर्तनासाठी ज्यांनी
कीर्तनाचं सौजन्य दिलं, माझ्या शब्दाला मान दिला आणि राम लक्ष्मण दादा या ठिकाणी उपस्थित राहिले. दादांना सांगितलं, दादा आपला मातृपितृपूजन सोहळा आहे, त्यानिमित्तानं मला पहिल्या दिवसाचे कीर्तनरूपी सेवेचं सौजन्य तुमच्याकडून हवंय. दादांनी माझ्या शब्दाला मान दिला आणि या ठिकाणी दोघंही उपस्थित राहिले. खरं दोघं राम लक्ष्मण नुसतं नाव नाही, तर दोघं खरंच राम लक्ष्मणासारखं वागतात. जसं रामाचं लक्ष्मणावरती प्रेम होतं, तसं याही दोघा भावाभावांचं एकमेकावरती राम लक्ष्मणासारखं प्रेम आहे. दोघं या ठिकाणी आला, दोघांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. सगळे आलेले पंच माझ्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी उत्कृष्ट अशी गायनाची साथ केली. आदेश महाराज कर्जतवरून आले. आदेश महाराज तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. उत्कृष्ट असा मृदुंग ज्यांनी वाजवला प्रमोद महाराज या ठिकाणी आलेले असतील, प्रमोद महाराजांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं अधिकारानं श्रेष्ठ असणारे, माझ्या मोठ्या भावाप्रमाणे असणारे ज्ञान मंदिर वारकरी शिक्षण संस्थेचे अभिमन्यू महाराज कदम या ठिकाणी आलेले असतील. महाराज तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. आमचे गणेश महाराज शेलार असतील, त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. सागर महाराज काटकर या ठिकाणी आलेले असतील, त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. दत्ता महाराज कुलाल असतील, त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. हा झालेला कार्यक्रम आपल्याला पुन्हा पाहता यावा, बघता यावा यासाठी ओम साई क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती शूट करण्याचं काम ज्यांनी केलं ते चैतन्य दादा असतील, समाधान दादा असेल, दोघांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं मी कीर्तनकार झाले, ज्यांचा मला मोलाचं सहकार्य असतं, ज्यांच्या आशीर्वादानं मी कीर्तन करत फिरते, ज्यांनी मला एवढं ज्ञान दिलं, असे असणारे माझ्या आई वडिलांनंतर माझ्यावरती आई वडिलांसारखं प्रेम करत असणारे अनिल महाराज कर्वे असतील आणि सुजाता अनिल कर्वे मम्मी पप्पा असतील, दोघांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं अधिकारानं श्रेष्ठ असणाऱ्या माझ्या गुरु बहीण असणाऱ्या, माझ्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ताईंना या ठिकाणी यायचंय. ताईंना आपल्या वारकरी संप्रदायामध्ये एक पुरस्कार मिळाला आहे. ताईंना या ठिकाणी यायचंय. ताईंना 2 मिनिटं आपल्या या मातृपितृपूजन सोहळ्याबद्दल त्यांचं मनोगत व्यक्त करायचे. ताई या ठिकाणी वेळात वेळ काढून नम्रता ताई कर्वे या ठिकाणी आल्या. ताईंचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. आज या ठिकाणी आपल्याला पहिल्या दिवसाचं अन्नदान ज्यांचं आहे अशा असणाऱ्या नम्रता ताई कर्वे आणि हा सगळाच कर्वे परिवार, हा परिवार माझ्यावरती मुलीसारखं प्रेम करत असणारा हा सगळा, त्यांचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद व्यक्त करते. उत्कृष्ट अशी सिस्टीम ज्यांची आहे, अनिकेत दादा तुमच्या सर्व टीमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. 2 मिनिटं नम्रता ताई आपलं मनोगत व्यक्त करते. रामकृष्ण हरी. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचे. मातृपितृ पूजन सोहळ्यानिमित्त आज पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा. नावाप्रमाणेच बोलण्यामध्ये त्यांच्यात तेज आहे असे असणारे आदरणीय सूर्याजी महाराज भोसले पंढरपूरवरून येऊन आपल्याला ज्ञानदानाचं काम इथं केलेलं आहे. तर अत्यंत सुंदर असा हा गेले 3 वर्ष चालू असणारा सोहळा असाच निरंतर कायम चालू राहावा. दरवर्षी नवीन काही ना काहीतरी प्रगती दिसते आणि लोकांमध्ये या ठिकाणी महाराजांनी मगाशी सांगितलं की रस्ता एवढा खडतड आहे, येताना 2 किलोमीटरचं अंतर आहे पण जास्त वाटतंय, पण तरी सुद्धा एवढ्या संख्येने इथं हे लोक येत असतात. तर भुजबळ परिवारावर असणारे स्नेह आणि लोकांचे वारकरी संप्रदायावरती असणारं प्रेम असंच वाढत जावं आणि असंच यशकीर्तीला पोहोचावं अशी मी प्रार्थना करते. रामकृष्ण हरी. धन्यवाद नम्रता ताई, या ठिकाणी वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला. आज कीर्तनाचं सौजन्य ज्यांचं आहे राम आणि लक्ष्मण दादा यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय. शाल नारळ देऊन नम्रता ताईंचा आणि राम लक्ष्मण दादा तुमचाही होतोय. या स्टेजवरती आणा शाल नारळ आणा. दादा महेश कुठे? महेश आण, या समोर, या समोर या महाराज तुम्ही.